पहिला चेंडू या ठिकाणी 9च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फेकला गेलाय. 9 बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवसिंग फुलकावरती 1 या आकड्यावरती या एक्स्ट्राच्या स्वरूपाने श्री गणेश झालाय. टीम देवांश इलेव्हन संघाचा त्याच्या अगेन्स्ट काव्य लायन्स नॉर्थलाइनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याची शैलीने मात्र नक्कीच खेळला होता, परंतु एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2 धाव स्कोरवरती राखल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठ्या संख्येने आमचे लाडके मायबाप प्रेक्षकांचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कार्यकरून प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सागर गोलंदाजी मार्कवरती 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरा बॉल अप्रतिम लाईन अँड लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे आणि त्या वेगाचं उत्तर मात्र याकडे या फलंदाजाकडे नव्हतं. या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. पेस पूर्णपणे जनरेट मध्ये या ठिकाणी केली जाते. चांगला बॉलिंग अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच काव्या लायन्स संघाकडे. तर दुसऱ्या बाजूला टीप लाईनअप मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिले षटक प्रगती पदावरती. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी सागरच्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल फर्स्ट ओव्हर मधील आणि धावांची गती फलकावरती 4 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. बॅटची एज मात्र नक्कीच होती, परंतु सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन आदळला जातोय, कारण वेगच तितका आहे या गोलंदाजाचा. फर्स्ट विकेट गॉन. पहिल्या षटकाचा डिग्री खेळ संपलाय. प्लीज स्पीडअप करा. हॅलो षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला जर खेळला जातोय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केलंय त्याच प्रकारे गोलंदाजी करण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफ साईडला ओमकार चेंडूला फील्ड करतोय, तत्पूर्वी एक धाव रोखू शकत नाहीये. धवल एका बाजूला पाहायला मिळतोय. इथून धवलवरती जबाबदारी असणार आहे. 5 धाव स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत झालाय. केतनला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. सिंगल या चेंडूवरती येते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच कृतिकजी पाटील सर आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन करण्याची संधी मात्र उपलब्ध करून दिली गेली. इथे मात्र नक्कीच सर्व चेंडू निघून जाईल. 4 धावून कळतात चौकार. दहा धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडूंचा 4 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगलं चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामधील. बॅटची एज मात्र नक्कीच होती आणि सरळ यष्टनवरती जाऊन चेंडू मात्र आदळला जातोय. विकेट जाईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. संपलाय. 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा, कारण अजून इथून आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत.
धवल आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती एक ॲबिलिटी प्लेअर नक्कीच पोटेन्शियल त्याच्याकडे नक्कीच दाखवून द्यावं लागणार आहे. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, एकदा करू शकत नाहीत, एकदा परिपूर्ण केली जाते. सिंगल पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 11 धावा स्कोरकार्डवरती 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गती तितकीशी नव्हती, परंतु ज्या प्रकारे नक्कीच धीम्या गतीने चेंडू हाताळला होता. फलंदाज कुठेतरी नक्कीच डबल माइंड मध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता. पुनश्च एकदा त्याच प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मिडल स्टंपला चेंडू जाऊन धडकलाय आणि विकेट गॉन. वंदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धक्के आतापर्यंत 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस, चौथा सुद्धा मात्र नक्कीच विकेट गमावलाय. या ठिकाणी आपण पाहतोय देवांश इलेव्हन संघाने 11 या धावसंख्येवरती जवळजवळ 4 विकेट गमावले जात आहेत. गोलंदाज हॅट्रिक वरती पोहोचलाय. नवीन फलंदाज सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून सुरेंद्र वरती जबाबदारी असणार आहे. चार चेंडूंचा खेळ झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मार्क वरती ऑनसाइडला ड्राईव्ह जरूर केला जातोय. डाऊनवर चांगलं सिच्युएशन झालंय. चेंडूला स्टॉप केले. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 12 धावा स्कोरवरती लागला गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती 30 रन्स क्रिकेटवरती पाहायला मिळत आहेत. या एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊत आपण संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजेला. प्रथम गोलंदाजी मार्कवरती स्ट्रोक ओव्हर मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फुल टॉस, परंतु तितकंच चांगलं क्षेत्रक्षण केतनच्या मदत होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर रनआउट स्वरूपामध्ये विकेट. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउट स्वरूपामध्ये विकेट जातोय. 13 धावा स्कोरवरती टाकल्या गेल्यात. जवळजवळ अर्धा संघ मात्र नक्कीच डगआउट मध्ये परतला गेलाय. प्रथम गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल फुल टॉस आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत आपण पाहू शकतायत 17 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथम गोलंदाजी मार्क वरती व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर एक चौकार जोर येताना पाहायला मिळतोय. चला पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. युगांश 11 आणि त्याचबरोबर सतवाई या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असते. युगांश 11 आणि सतवाई चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस दिया.
4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रथम बॉलिंग ट्रॅकवर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते, परंतु एक धाव करू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 रन्स क्रिकेटवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. युगांश इलेव्हन संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सत्तावीस संघाचा कॅप्टन जरा टॉस रिया व्हाईट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. षटकातील पुढचा बॉल प्रथम गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सर्व चेंडू मात्र पाठवलाय 6 धावांकरिता, परंतु त्याला 6 धावा मिळणार नाही, तर इथे विकेट पाहायला मिळतोय. 26 या धावसंख्येवरती पहिला डाव समाप्त झाला आणि 27 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 27 टू विन असेल. जरा टॉस तरी या युगांश इलेव्हन आणि सत्वाई टायगर जरा टॉस तरी या. अठ्ठावीस धावांचं टार्गेट समोर या ठिकाणी पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मागच्या चेंडूवरती जो बॉल गेलाय तो बॉल द्या प्लीज. टॉस आपण करणार आहोत युगांश इलेव्हन आणि सत्वाई टायगर या 2 संघांमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला सागर आणि ओंकार ही जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती पवनला आपण पाहतोय. जर काही करा, कारण अजूनही आपल्याला बरेच सामने इथून खेळवायचे आहेत. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युगांश इलेव्हन आणि सत्वाई टायगर या 2 संघांमध्ये. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडू ऑफसाईडला ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला गेला. नॉन स्ट्राईकवरती एक हाफ चान्स मात्र नक्कीच निर्माण झाला होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर नक्कीच फलंदाजाला त्रस्त करणारे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती पवनच्या अगेन्स्ट आतापर्यंत जोखीम उचललेले नाहीये. 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईडला बॅकलिपला खाली ठेवला आणि आपल्या मनगटाचा पुरेपूर फायदा या चेंडूवरती घेतला. एकदा वेदना पाहायला मिळते. एक धाव स्कोरकडे लागले गेले. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चौथा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजाचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 4 चेंडूवरती डॉमिनेशन करणारा परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलाय. ऑफसाईडला ड्राईव्ह मात्र केला गेलाय. नॉन स्ट्राईकला नक्कीच इथे मात्र धोक्याची घंटा वाजली होती आणि ओंकारच्या रूपामध्ये एक बिग विकेट गॉन. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबलू ठिकाणी दाखल झालाय. इथे ऑफ साईडला सागर बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळत आहे. दोन्ही ओपनिंग फलंदाज मात्र या ठिकाणी ढगवून परत गेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघावरती मात्र नक्कीच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चला नवीन फलंदाज प्लीज लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 28 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 28 टू विन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. एक धाव स्कोर काढती पाहायला मिळते. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि दोन्ही महत्वाचे फलंदाज डगआउटला परतले गेलेत. इथून जबाबदारी असणार आहे केतन आणि त्याचबरोबर बबलू या दोन फलंदाजांवरती. षटक क्रमांक 2 कंप्लीट करण्याकरिता गोंदासी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल. ओके, नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. साईडला हलक्या शेतने मात्र खेळला होता. मोठा पॉईंटला मात्र नक्कीच भरपूर फायदा घेतला होता. एकदा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती फुलकावरती 3. त्या ऑफ साईडला टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तितकंसं प्रॉमिसिंग फटका या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. 4 धावा स्कोर काढती पाहायला मिळत आहेत. 4 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. आतापर्यंत बॉलिंग अटॅकचा जर विचार केला तर बॉलिंग युनिट फायर ऍक्शन मध्ये जाणवलं आहे कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत केली गेली सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा स्कोर काढती पाहायला मिळत आहेत. 28 धावांचा पाठलाग करत असताना चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला लेग कटर होता आणि त्या लेग कटरला आता मात्र फलंदाजाला रेड करता आलेला नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मार्क होती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकताय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 5 या कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळते. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच फलंदाजाला थांबवलं गेलंय. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चान्स मात्र या ठिकाणी देत नाहीयेत फलंदाजांना. ऑफ साईड लाईन टू दी गॅप मध्ये ऑफ ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण केलीच जाते. सिंगल होती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावांची गती फलकावरती डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अजून इथून विचार केली तर 18 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 2 षटकांमध्ये काय जबरदस्त बॉलिंग अटॅक मात्र पाहायला मिळाला परंतु इथे एक बिग विकेट केतन झिरपामध्ये
चेंडूंमध्ये विजयकरिता 18 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच सर्व निघून जातोय. 4 धावांकरिता आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये विजयकरिता आपण पाहू शकतायत 14 धावांची आवश्यकता. 5-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय बबलूच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सर्व चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता पाहायचं आहे. नक्कीच आपण पाहू शकता 4 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. 4-10चं समीकरण. देवेश मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये थोडासा बॅकफुटला जातोय आणि तिसरा सुद्धा येताना पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंवरती 3 चौकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत मिस्टर बबलू. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयाकरिता आपण पाहू शकतायत 6 धावांची आवश्यकता. मागच्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या आहेत. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. सर जास्त वेळ जातोय, प्लीज घाई करा. करा. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. देवेश बॉलिंग ट्रॅक वरती. टॉस ऑफ साइडला खराब शतकशना ठिकाणी पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कुठेतरी शतकशनाची 7 मात्र ठिकाणी कमी पडताना पाहायला मिळते. कारण आतापर्यंत शतकशनाच्या मैदानात भरपूर प्रमाणामध्ये चुका होताना पाहायला मिळत आहेत. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, लक्षात घ्या. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. प्लीज स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर देवेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केला, परंतु 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना कुठेतरी नक्कीच धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आवश्यकता आहे विजयकरिता. देवेश गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर बबलू. ते 1 धाव मात्र पूर्ण केली गेले. आता 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकदा सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळला झाला पाहिजे, कारण 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय देवांश 11, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहू शकतायत काव्या लायन्स. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये. काव्या लायन्स संघाला विजयाकरिता 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. फील्ड सेटअप मात्र ठिकाणी केला गेलाय. या चेंडूवरती मात्र खूप काही घडणार आहे. हा चेंडू खूप महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी, दोन्ही फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी सुद्धा. देवेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत मिस्टर पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल रिमेनिंग अँड 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना जर सुटला तरी ते मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची स्पर ओव्हर केली जाणार नाहीये. सिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते मात्र 1 चेंडू आणि 1 धावाची गरज असताना सामना मात्र जिंकलाय. तो म्हणजे आपण पाहू शकतायत देवांश 11 संघाने. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. राहून घ्या, जास्त वेळ घ्यायचं नाहीये.
युगांश आणि सतवई चला दोन्ही अंगाने रेडी राहायचंय. टॉस उडवला ना. हा हे जिंकले युगांश. हा बाबूजी झाले एकाच प्लेयरची बाकी आहे त्यांच्या. बाबू